गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शिक्षक, आई वडील आणि आयुष्यात योग्य दिशा दाखवणारे गुरु येतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. पण यावर्षी सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. इंस्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर गुगल, ChatGPT, जेमिनाय, यूट्यूब आणि AI टूल्सला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. कारण आज आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं आपण सर्वात आधी यांच्याकडे शोधतो. ऑनलाईन शॉपिंग कसं करायचं, लाईट बिल कसं भरायचं, एखाद्या ठिकाणाची ट्रिप कशी प्लॅन करायची, रेसिपी, अभ्यास, प्रोजेक्ट, नोकरीची तयारी, भाषांतर, ईमेल लिहिणं किंवा एखाद्या विषयाची झटपट माहिती, अशा असंख्य गोष्टींसाठी आज लाखो लोक गुगल, ChatGPT आणि जेमिनाय सारख्या AI टूल्सची मदत घेतात. म्हणून असंख्य लोक याला गमतीने डिजिटल गुरुजी म्हणतात. पण इथे एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे ही साधनं आपल्याला माहिती देतात, पर्याय सुचवतात आणि कामं सोपी करतात. पण योग्य यामधला फरक, नैतिकता, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आणि कठीण प्रसंगी योग्य मार्ग दाखवण्याचे काम आजही वास्तव आयुष्यातला गुरुच करतो. म्हणून तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी गुरुचं स्थान कोणतंही AI किंवा ऑनलाईन टूल घेऊ शकत नाही. या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंना वंदन करूया. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजेच अज्ञानांचा अंधार दूर करून ज्ञानाची दृष्टी देणाऱ्या त्या प्रत्येक गुरूंना मनपूर्वक प्रणाम. आणि हो, तुमच्या गुरूंबद्दलची एखादी खास आठवण असेल तर ती कमेंट करून सांगायला विसरू नका.